रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग यासह पुणे आणि सातारा जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट। कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 48 तासात मुसळधार पाऊस। उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापुरात जोरदार पाऊस। मोठ्या विश्रांतीनंतर पावसाचं आगमन, नागरिकांना दिलासा। भापरड पंढरपूर मार्गावर झाड कोसळलं। मुसळधार पावसामुळे वडाचं झाड रस्त्यावर कोसळलं। वाहतूक पूर्णपणे ठप्प। महाबळेश्वरच्या केळघर घाटामध्ये दरड कोसळली। केळघर घाट वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक। दरड कोसळल्याने वाहतूक काहीशी विस्कळीत। चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची दांडी, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। दुष्काळी भागात शेतीसाठी पाणी न दिल्यास सरकार विरोधात आंदोलन करू। सांगोल्यामध्ये पाणी परिषदेचा सरकारला इशारा। नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचं थैमान, जिल्ह्यामध्ये 10वा बळी। आणखी 6 नवे रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क। नाशिकच्या कश्यपी धरणावर पाण्यासाठी स्थानिकांचं आंदोलन। गंगापूर धरणामध्ये सोडलेलं पाणी बंद करण्याची मागणी। नंदुरबारच्या ग्रामदेवतेला 24 तोळे सोन्याचा मुकुट अर्पण। जगद्गुरू शंकराचार्यांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा। येरवडा कारागृहात कैद्याला मारहाण, विरोधी गटाला माहिती दिल्याच्या संशयावरून मारहाण। 3 कैद्यांवर गुन्हा दाखल। चेंबूरच्या महाविद्यालयात हिजाब बंदी कायम। NG आचार्य आणि DK मराठे महाविद्यालयाच्या 9 विद्यार्थिनींची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली। देशात फक्त संविधानाची दादागिरी चालेल। मुस्लिमांची संख्या वाढल्यामुळे त्यांची मागणीही वाढतीये। हिजाब बंदीबाबत मंगल प्रभात लोढांची प्रतिक्रिया। नीट पेपरफुटी प्रकरणी लातूर पोलिसांच्या अटकेत असलेल्या जलील पठाण यांच्यावर शिक्षण विभागाची मोठी कारवाई। शिक्षण विभागाकडून थेट निलंबन। 56,000 कोटींचा समृद्धी महामार्ग निकृष्ट दर्जाचा। महामार्गावरील सिमेंट उखडलं। कामात 30% भ्रष्टाचार झाल्याचा माजी मंत्री सुबोध सावजींचा आरोप।